नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत वयाच्या 40 नंतर एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण कमी होते का. स्त्री आणि पुरुष यांना एकत्रित बांधून ठेवणारा एक नैसर्गिक धागा म्हणजे त्यांच्यातील शारीरिक ओढ, शारीरिक आकर्षण. पण मी नेहमीच म्हणतो की संबंध हा दोन शरीरांचा नसतोच, तो दोन मनांचा असतो. जेव्हा दोन मनं संगम पावतात तेव्हाच दोन शरीरांचं आकर्षण परमोच्च पातळीला जाऊ शकतं. तिथेच समागमाची परमोच्च पातळी गाठली जाते. पण दुर्दैव हे की या गोष्टीचा इतका सखोल विचार कोणी करीतच नाही, किंवा त्याविषयीचं ज्ञान दोघांना असेलच असं नाही. आणि असलं तरीही ते वास्तवात प्रॅक्टिकली किती वापरले जाते कोण जाणे. आणि तसंही लग्न झाल्यानंतर मानसिक एकरूपता होण्यापेक्षा शारीरिक एकरूपता होण्याकडे कपलचं लक्ष जास्त असतं. त्यातच मुलासाठी घाई केली जाते. त्यामुळे नेमकं शारीरिक एकरूप होणं काय याचा अनुभव दोघांनाही होत नाही. त्यात मग सांसारिक जबाबदारी यात लगेच अडकणं होतं. मग वयाची 40 जवळ आली की कुठेतरी जबाबदारी जराशी कमी होते आणि मग बाकी राहिलेल्या अपेक्षा उफाळून वर येऊ लागतात. मग मनात प्रश्न येत राहतो की वयाच्या 40 नंतर दोघांमधील शारीरिक आकर्षण कमी होतं का. हे खरं आहे की वाढत्या वयानुसार सेक्शुअल भावना थोड्या कमी होतात, पण नैसर्गिकरित्या पुरुष आणि बाई यांच्या भावनांमध्ये कमी जास्तपणा दिसून येतो. कारण गरोदरपणा, बाळंतपण यामुळे बाईला झालेला त्रास यामुळे बाईची शारीरिक संबंधाची भावना कमी होऊ शकते. त्यात दिसून आलेलं आणखी एक कारण, ज्या कपलमध्ये नवरे लोक बाईचा अनादर करतात, फक्त सेक्शुअल रिलेशनपुरते लाडीगोडी लावतात, अशा ठिकाणी बायका अशा सेक्शुअल नात्याचा तिरस्कार करतात. खूपदा नाईलाजास्तव त्या फक्त कर्तव्य म्हणून असे रिलेशन निभावतात, पण ते फक्त कृत्रिम असतं. तिथे भावना शून्य असतात. पण जर का दोघांमधील भावनिक रिलेशन उत्तम असेल, दोघांचं शारीरिक आरोग्य उत्तम असेल, आयुष्यातील सेक्सची गरज दोघांना माहीत असेल, दोघेही एकमेकांचा आदर करीत असतील, तर 40 नंतरही शारीरिक आकर्षण टिकून राहू शकतं. पण जर दोघांपैकी एकाची जरी शारीरिक प्रकृती चांगली नसेल तर शारीरिक संबंध अनुभवताना अडचणी येऊ शकतात. पण नेहमीच खटकणारी एक गोष्ट, जिथे जिथे बाईला भोगवस्तू समजून कमी लेखलं जातं, तिथे तिथे शारीरिक संगम हा कृत्रिमच होत राहतो. पण लक्षात घ्या, सुख कधीही ओरबाडून खाता येत नाही. त्यासाठी मनाचा संयम, समर्पण या गोष्टी हव्याच असतात. 40 नंतर बायकांचा मोनोपॉज सुरू होत असतो. अनेक हार्मोन्स बदलत असतात. त्यामुळे तिची चिडचिड, शारीरिक बदल हे सारं होत असतं. त्यात तिच्यावर येणारं दडपण यामुळे तिला शारीरिक आकर्षण किंवा शारीरिक संबंध नकोसे वाटू लागतात. अशा वेळी तिला जोडीदाराने समजून घेतलं, आधार दिला तर नक्कीच दोघांमधील मानसिक आणि शारीरिक आकर्षण टिकून राहू शकतं. परंतु होतं असं की बाईचा मोनोपॉज समाजात, घरात सिरियसली घेतला जात नाही. त्यामुळे तिला नकळतच शारीरिक संबंध नकोसे वाटू लागतात. आरोग्य उत्तम असेल तरच माणूस सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. पण तब्येतीच्या तक्रारी सतत सुरू झाल्या की माणसाचा जगण्याचा उत्साह कमी होत जातो. त्याचा परिणाम साहजिकच शारीरिक संबंधावर होतोच होतो. पण आपण जाणताच की जगातल्या प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. ज्या लोकांच्या मनात उत्साह असतो
ज्यांना प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा असतो, ज्यांचे मन सकारात्मक विचारांनी भरलेले असते, अशी माणसं साऱ्या तक्रारींवर मात करतात, अगदी 40 नंतरच्या शारीरिक आकर्षणावरही. पण त्यासाठी अशा 2 व्यक्ती कपल असाव्या लागतात. पण तसं चित्र समाजात दिसत नाही. त्यामुळे 40 नंतर अनेक कपलमध्ये शारीरिक आकर्षण कमी होताना दिसतं. दोघांमधील संघर्ष वाढताना दिसतो. याला त्यांचं मागील सहजीवन देखील कारणीभूत असतं. कारण दोघांच्या मनातील एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास, काळजी निर्माण झाली नसेल तर मात्र 40 नंतर ते नातं एक ओझं, एक कर्तव्य बनून राहतं. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आकर्षणावर देखील होत राहतो. जगात साऱ्या गोष्टींवर मात करता येते. फक्त दोघांमध्ये प्रेम, आपुलकी, काळजी, जपणूक, एकमेकांवर हुकूमत न गाजवणे, एकमेकांना स्पेस देणे या गोष्टी हव्यातच. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.